नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक विजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबविले जात असून कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2026-27च्या आजचा पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवशी आमचे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूजी, संचालक मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचं गेटमध्ये गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याची व्यवस्था शासनातर्फे झालेली होती. पुस्तकं पण विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहेत आणि मध्यान्ह भोजनमध्ये मिष्टान्न, गोड लाडू आणि शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत खिचडी त्यांना मिळणार आहे. आज सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळतील आणि वर्षभरामध्ये आम्ही जे उपक्रम राबवत असतो त्यामध्ये विशेष करून मराठी सण उत्सव जे असतील, व्रतवैकल्य असतील, जयंती पुण्यतिथी असतील, हे सर्व आम्ही साजरे करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत असतो. आज इयत्ता पहिलीच्या वर्गांची पूर्ण तयारी झालेली असून त्याही विद्यार्थ्यांचं वर्गामध्ये खूप जोरदार स्वागत झालं. पालकांचाही उत्साह मोठा होता आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सकाळी 7 वाजता शाळेत उपस्थित होते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.